प्रपोजल खूप आलेत, पण मला मी गस्त नावाच्या सिनेमाचं शूट करत होती. एक गस्त. आणि कोणी गस्त घातली? मला एक कॉल आला आणि ती व्यक्ती माझ्या म्हणजे परिचयाचीच होती आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे आला आहात तर तिथे नॉनव्हेज खूप फेमस होतं, तर काही खाणार का? सो मी असं जे माझे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते, तानाजी होता गलगुंडे, सगळ्यांना विचारलं आणि आमचं ठरलं की फिश खायचं म्हणून. सो आम्हाला फिश वगैरे आले, सगळं झालं. आणि त्यावेळेस माझे नवरात्राचे 9 दिवस उपवास होते, सो मी तर नाही खाणार होते. सो त्यांनी मला उपवास होता म्हणून फ्रुट्स पाठवले होते आणि त्याच्यामध्ये ऑरेंज आणि ॲपल्स होते. सो मी ते जी बॅग होती ना ती आमच्या स्पॉट दादांना दिली, अतुल दादा म्हणून होते त्यांना, आणि त्यांना म्हटलं की हे तुम्ही कट करा आणि आम्हाला. त्यावेळेस त्यांनी ते काढलं, त्यावरती असं लिहिलं होतं प्रत्येक फ्रूटवरती, आय लव्ह यू मोनालिसा असं. आणि त्यांनी ते असं मांडलं आणि आमचे जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर वगैरे होते ते ये क्या है, आय वॉज शॉक्ड, म्हणजे मेरे को नहीं पता ये क्या है. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की मला जे म्हणायचं होतं ते फळांमार्फत कळालं असेल. सो मला तोपर्यंत माहीतच नव्हतं की नक्की काय आहे, पण हे मला पॅकअप झाल्यानंतर कळालं. त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं का मग? स्टील आय एम सिंगल अँड आय एम सो हॅपी. कुठं ट्रेन